पुणे पुन्हा एकदा हादरलंय। पर्वती पायथ्याजवळील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 70 वर्षीय आजोबानं सख्या 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केलाय। शेजाऱ्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आला आणि त्यानंतर ते घराजवळ पोहोचले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या नराधम आजोबावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला, परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। शेजारच्या लोकांना सांगितलं। बाळाच्या आईच्या फिर्यादीनुसार त्यामध्ये पॉक्सो कलम 6, कलम 10 यानुसार गंभीर गुन्हा रात्री या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला रितसर अटक करण्यात आलेली आहे। तर हे प्रकरण नेमकं काय आहे, नेमकं काय घडले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नराधम आजोबा नातवंडांना भेटायला आला होता। आरोपीने नातवाला पैसे देऊन खाऊ खाऊन ये असं सांगितलं। पीडित नात एकटी असताना अत्याचार करण्याचा त्याने प्रयत्न केला। पत्र्याच्या घरात सुरू असलेला हा संपूर्ण प्रकार शेजारील महिलेच्या लक्षात आला। नात रडायला लागल्यावर नराधमानं तिला माळ्यावर ठेवलं। संतप्त नागरिकांनी आरोपी नराधम आजोबाला पकडून चांगला चोप दिला।